सर्वांना नमस्कार। मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। सर्वांना शुभ सकाळ। आज खूप महत्त्वाचा विषय आहे सीपी मुंबई पोलीस भरती 2022-23 म्हणजे जी शेवटचं घटक, शेवटचं ग्राउंड आणि त्यानंतर जे काही महत्त्वाच्या गोष्टी असणार आहेत त्याचं संपूर्ण विश्लेषण आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे। त्यामुळं चॅनल नवीन असाल तर एक विनंती करतोय की चॅनलला आता सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला याच्या पुढे सुद्धा अपडेट असतील। काही मुलं वेटिंगमध्ये असतील, काही मुलं बाहेर पडले असतील, काही मुलं हताश झाले असतील, नैराश झाले असतील, आत्मविश्वास कमी झाला असेल तर काही टेन्शन घेऊ नका। येणाऱ्या भरतीमध्ये जेवढं होता येईल तेवढं तुमच्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करून पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत तुमच्यासोबत राहण्याचा प्रयत्न मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून करणार आहे। ज्या काही गोष्टी इम्पॉर्टंट असतील त्या तुमच्यापर्यंत वेळोवेळी आपला चॅनल पोच करत आलेला आहे। त्यामुळं कळकळीची विनंती आहे, चॅनलला आता सबस्क्राईब करायचं आहे। तत्पूर्वी एक महत्त्वाची गोष्ट, काल संध्याकाळी 8:30च्या दरम्यान, 8:30-9:15च्या दरम्यान रायगडचा SP रायगडचा पोलीस भरतीचा चालक आणि शिपाईचं निवड यादी प्रसिद्ध झालेली होती आणि एक आमच्या इथल्या लोकलचा एक मंडळ होता, त्याला मी यावेळेचा गणेशोत्सवमध्ये मूर्ती अर्पण केलेली होती आणि त्याच्या आरतीचा मान काल मला आणि मॅडमांना होता। सो त्या आरतीसाठी मी गेला असता तिथं 2 विद्यार्थी आले होते आणि 2 विद्यार्थ्यांचं निकाल ज्यावेळी मी एंट्री केली त्याच वेळी लागलेले होते। एवढे खुश झालेले होते की सगळे रडत होते, अक्षरशः वेगळाच विषय होता तो टोटली। त्यामुळे SP रायगड पोलीस भरतीमध्ये ज्या मुलांचं सिलेक्शन झालं, मुलगी असेल, मुलगा असेल, चालक असेल, शिपाई असेल, त्या सर्व मुलींचं आपल्या चॅनलकडून हार्दिक शुभेच्छा। पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा असेल। त्याच पद्धतीने ऑफिशियल डिपार्टमेंटमध्ये आल्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारची मदत लागली तर एनी टाइम आपल्याला पर्सनल मेसेज करू शकताय। त्यासाठी तुम्हाला काल पण सांगत होतो आणि आज पण सांगतोय की ज्या मुलांचं सिलेक्शन झाले, रायगड असू दे किंवा अदर महाराष्ट्रामध्ये कुठल्याही मुलांना ऑफिशियल डिपार्टमेंटमध्ये आल्यानंतर कोणतीही मदत लागली तर एनी टाइम मेसेज करा, आपण तुमच्यासोबत आहोत याची नोंद घ्यायची आहे। त्यामुळं ज्या मुलांचं निवड झाले 2022-23च्या भरतीमध्ये महाराष्ट्रामध्ये त्या सर्व विद्यार्थ्यांना विनंती करतोय की चॅनल पहिला सबस्क्राईब करा। दुसरी गोष्ट, टेलिग्रामवरती आपल्याला प्रायव्हेट मेसेज करा आणि तुम्हाला काही मदत लागली डिपार्टमेंटकडून किंवा डिपार्टमेंटकडून काही गोष्टी कळत नसतील तर सर कशा पद्धतीने करायच्या तर त्या मुलांना 100% मदत होणार याची नोंद घ्यायची आहे। आता जे ऑलरेडी आत आहेत त्यांना विचारा, त्यांना सगळ्या मदत आपल्याकडून होतात, कोणत्याही पद्धतीने त्यांना अडचण येत नाही आणि कशा पद्धतीने मदत होते आता ही सगळी इंटरनल गोष्ट आहे। त्यामुळं ज्यांचं सिलेक्शन झालं त्यांनी मात्र मेसेज करायला विसरायचं नाही आहे। त्याच पद्धतीनं आज खूप महत्त्वाचा विषय अजून एक सांगितलेलं काल की होमगार्डचा एक विषय तुम्हाला सांगितलेला होता। होमगार्डवरती अतिशय वाईट दिवस आलेले आहेत। सरकारनं त्यांना त्यांची जे पेमेंट इन्क्रीमेंट आहे किंवा त्यांचा वाढीव भत्ता आहे त्याला पूर्णपणे विरोध केलेला आहे, तात्पुरती स्थगिती सुद्धा दिलेली आहे। त्यामुळे होमगार्डचं प्रत्येक दिवस वेगवेगळ्या पद्धतीने आलेले आहेत, त्याचं सुद्धा विश्लेषण एक व्हिडिओमध्ये केलेलं आहे, ते सुद्धा तुम्ही बघायचं आहे। आता विषय खूप महत्त्वाचा की सीपी मुंबई पोलीस भरती 2022-23 मध्ये वेगवेगळे प्रश्न मुलांचे आलेले होते। जवळजवळ 6-7 प्रश्नांचं आज विश्लेषण तुमच्यापर्यंत करणार आहे। स्टेप बाय स्टेप एक 1 to 7 पर्यंत मी जातोय, त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघून घ्या। पहिला प्रश्न होता लेखीला किती वेळ भेटेल, नंतर पहिले कोणत्या पदाचे पेपर होतील, तिसरा प्रश्न किती दिवस हे पेपर चालणार आहेत किंवा किती दिवस पेपर होतील, चौथा प्रश्न आहे कोणत्या पदासाठी सर्वात जास्त स्पर्धा असणार आहे, पाचवा प्रश्न आहे मुली आणि मुलांमध्ये स्पर्धा कशा पद्धतीनं आहे याचं सुद्धा विश्लेषण होणार आहे। नंतर 6वा प्रश्न आहे मार्क कमी आलेत सर निवड होईल का, लेखीची तयारी करू का किंवा अदर सगळे जे प्रश्न या प्रश्नाच्या रिलेटेड या सगळ्या प्रश्नांवरती आज विश्लेषण होणार आहे। आणि 7वा प्रश्न आहे कट ऑफ कसा लागेल ह्याचं पूर्ण विश्लेषण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरायचं नाहीये। पहिला विषय आता सीपी मुंबई पोलीस भरतीमध्ये आता तुम्हाला एक गोष्ट महत्त्वाची मध्ये शेवटचा एकच घटक राहिला आहे सीपी मुंबईचा कारागृहचा, तो पण सुरू झालेला आहे ऑफिशियल, लक्षात ठेवायचा। 8 तारखेपासून 8 ते 12 तारखेपर्यंत पहिलं सत्र आणि 13 ते 16 तारखेपर्यंत दुसरं सत्र, अशा पद्धतीनं 2 सत्रामध्ये सीपी मुंबई कारागृहाचं जे काही ग्राउंड आहे शेवटचं ते होणार आहे, याची नोंद घ्यायची आहे। आता बघूया आपण, पहिला विषय आहे लेखीला किती वेळ लागेल। लक्षात ठेवायचं लेखीला साधारण हा महिन्याच्या एंड किंवा ऑक्टोबर महिन्याच्या 5 किंवा 6 तारीख, ऑक्टोबर महिन्याची 5 किंवा 6 तारीख किंवा 12 किंवा 13 तारीख त्याच्या आतमध्ये होणार। ऑक्टोबर महिन्याची 12 किंवा 13 तारीख, ऑक्टोबर महिन्याची 5 किंवा 6 तारीख किंवा सप्टेंबर महिन्याचा एंड, लक्षात ठेवा। कारण की सोपं आहे, शेवटच्या टप्प्यात आहे, पेपर घेणं सोपं आहे, ग्राउंड पूर्ण करणं सगळ्या मुलांचं अवघड आहे, लक्षात ठेवायचं। त्यामुळे एका दिवसात पेपर होणार काय वगैरे सगळ्या गोष्टी आपल्याला पुढे बघायचं आहे, पण तुम्हाला किती दिवस भेटतील हा पण एक विषय आहे। तर साधारण लय तर अजून तुमच्याकडे 25 दिवस असतील, 25 दिवस असणार आहेत।
25 किंवा 20च पकडा, जेणेकरून तुम्हाला 5-6 दिवस पुढचे जर मिळाले अजून सुद्धा तर त्याचं बेनिफिट तुम्हाला 100% भेटून जातील. 20 दिवस पकडा, पुढच्या 20 दिवसामध्ये पेपर होणार आहे याची नोंद घ्या. ज्या मुलांनी अजूनपर्यंत सिरियसली अभ्यास चालू केला नसेल त्या मुलांना सूचना करतोय की बाबांनो 1-1 मार्कांचा विषय येतो होतोय. ज्यावेळी 1 मार्काने वेटिंगला पडाल त्यावेळी विचारायचं. 8,000 मुलं रडताना मी बघितलेत. 8,000 मुलं त्याचे पालक पॅरेंट्स 2021च्या बॅचचे रडताना मी बघितलं, लक्षात ठेवा. त्यामुळं बी सिरियसली, हे आतून सांगतोय, वरवरचं काय नाही आहे, कारण त्यांना साथ दिलेली होती प्रामाणिकपणे मी. त्यामुळं एवढ्या मुलांचं अवस्था एवढी बेकार झाली होती त्यांना, आणि त्यांच्याकडे पाहणारे कोणीच नव्हतं, लक्षात ठेवा. त्यामुळे वेटिंगला पडायचं अजिबात नाही आहे. आतापासून जे झोपलेले असतील त्यांना जागा करतोय. तुम्ही लेखीला किती वेळ लागेल, 20 ते 25 दिवस फायनली लेखीला लागतील. एवढ्या दिवसामध्ये भरपूर अभ्यास होऊ शकतो. जर 8 तास 10 तास पूर्णपणे 100% देऊन तुम्ही जर केला तर 100% तुम्हाला मार्क हे जास्त पडणार, लक्षात घ्यायचं आहे. त्यामुळे तुमचे जे प्रश्न होते की सर लेखीला किती वेळ लागेल, तर या महिन्याच्या एंडला किंवा ऑक्टोबर महिन्याचे 5 किंवा 6, नाहीतर जास्तीत जास्त ऑक्टोबर महिन्याचे 12 किंवा 13 त्याच्या आतमध्ये पेपर होऊन जाणार आहे, याची नोंद घ्यायची आहे. दुसरा प्रश्न आहे, पहिले कोणत्या पदाचे पेपर होतील. हा विषय खूप महत्त्वाचा आहे. पहिल्या कोणत्या पदाचे पेपर होतील, लक्षात ठेवा. आता शिपाई, नंतर चालक, नंतर बॅट्समन आणि कारागृह असे 4 घटक आहेत, लक्षात ठेवायचं. ठीक आहे. सो याच्यामध्ये पेपर कसे होतील, एकाच वेळी 4 पेपर होणार नाहीत याची नोंद घ्यायची. एकाच वेळी 4 पेपर होणार नाहीत याची नोंद घ्यायची आहे. कारण की 4 घटक आहेत. 2 सत्रामध्ये घ्यायला गेलं तर कमीत कमी सगळं शेड्यूल संपायला म्हणतोय. तुम्हाला पेपरला वेळ देऊन त्याच्या आधी मुलं उपस्थित करून तुमचं फिक्सिंग वगैरे करणं असेल किंवा बाकी सगळं, हॉल तिकीट चेक करणं असेल, डॉक्युमेंट चेक करणं असेल, ID चेक करणं असतील, यासाठी एका घटकाला कमीत कमी एका पेपरला 3 तास तरी जातो. सगळं पकडून आत येण्यापासून बाहेर उपस्थित राहण्यापासून 3-3 6 तास जर गेलं तर 11 पासून 6 तास म्हणजे जवळजवळ 5 वाजतात. त्यामुळं 2 घटक, एका दिवशी 2 घटक होणार आहेत याची नोंद घ्यायची. आणि दुसऱ्या दिवशी दुसरे 2 घटक होतील. म्हणजे पेपर किती दिवस चालतील, तर पेपर तुमचे फक्त एका दिवसात 2च पेपर होणार आहेत, लक्षात ठेवायचं. आणि दुसऱ्या दिवशी 2 पेपर होतील. असे 4 घटक कव्हर केले जातील याची नोंद घ्यायची. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय आहे की तुम्हाला 2 दिवसामध्ये 2-2 घटक होतील आणि दोन्ही घटक हे पूर्ण 2-2 घटक करून 4 घटक पूर्ण करतील याची नोंद घ्यायची आहे. तिसरा प्रश्न आहे, किती दिवस पेपर होतील. मग जर सांगितलं त्याच पद्धतीनं तुमचे पेपर हे 2 दिवसात होतील. एका दिवसात 4 सत्र घेणं चुकीचं आहे किंवा फास्ट होणार प्रोसेस, आणि याच्यामध्ये गडबडपणा होऊ शकतो. याच्या पद्धतीने काय होणार आहे, गडबड होणार, लक्षात ठेवा, किंवा गैरप्रकार होऊ शकतात 4 पेपर जर एकाच वेळी गेलं तर. कारण की एवढा स्टाफ असेल आणि त्यांचं लक्ष असेल, किंवा दिलेल्या वेळेमध्ये परीक्षा घेणं हे सुद्धा एक जोखमीचं काम असतं, लक्षात ठेवा. काही प्रॉब्लेम आले तर मग तिथं मुलांचे नुकसान होऊ शकतो. त्यामुळे एका दिवशी जर 2 घटक घेतले, दुसऱ्या दिवशी 2 जर घटक घेतले तरी सुद्धा अतिशय बेस्ट राहील याची नोंद घ्यायची आहे. नंतर चौथा प्रश्न आहे, कोणत्या पदासाठी जास्त स्पर्धा आहे. हे मुलांचा प्रश्न होता. सर कोणत्या पदासाठी सर्वात जास्त स्पर्धा आहेत, तर ऑब्व्हियसली शिपाई पदासाठी, कॉन्स्टेबल पदासाठी सर्वात जास्त स्पर्धा आहे, लक्षात ठेवायचं. शिपाई पदासाठी सर्वात जास्त स्पर्धा आहे. त्यानंतर तुमचं चालक असणार आहे, त्यानंतर तुमचं कारागृह असणार आहे, आणि त्यानंतर तुमचं बॅट्समन असणार आहे. अशा पद्धतीनं स्पर्धा ही लागलेल्या आहे. त्याच पद्धतीनं पाठीमागे एक व्हिडिओ दिलेला होता की एका जागेमागे 138 पॉईंट समथिंग मुलं आहेत, आणि तुमच्या मुंबई पोलीसच्या घटक वाईज तुमच्या मेल फिमेल वाईज त्याच्यामध्ये जे काही स्पर्धांचा रेशो आहे ते कमी जास्त झालेला आहे. चालकला जर बघायला गेलं तर 66-68 मुली आहेत एका जागेमागं. त्यामुळे ती स्पर्धा सगळ्यात कमी आहे. त्यानंतर सगळ्यात जास्त कॉन्स्टेबलला सुद्धा आहे, 300-400 मुलं एका जागेमागे, लक्षात ठेवा. कारण की एवढ्या कमी जागेसाठी एवढे अर्ज झाले, 6 लाख अर्ज झाले. विचार करा कशा पद्धतीने पोलीस भरती होणार. आणि एवढे बेरोजगारी आपल्या महाराष्ट्रामध्ये असलेली दिसून येते. याला जबाबदार सरकार असेल, कारण की त्यांनी पदभरती 100% करत नाहीत, तुटपुंजी भरती काढतात आणि मुलं आमची 1-2 मार्कांनी 3 मार्कांनी वेटिंगला राहून परत झुरतनं सुरुवात करतात. परिणामी एक दिवस त्यांच्यावरती अशी वेळ येते की वय वाढून जातं आणि मग हातात नैराश्य राहतं, त्याशिवाय दुसरं काहीच नाही. सो अशा पद्धतीनं कोणत्या पदासाठी सर्वात जास्त स्पर्धा असेल तर कॉन्स्टेबल, देन शिपाई, देन कारागृह, देन बॅट्समन, अशा पद्धतीनं हे प्रोसेस आहे, लक्षात ठेवायचं, किंवा सिक्वेन्स आहे, एवढं लक्षात ठेवायचं. आणि अभ्यास करत असताना परत त्याच गोष्टी येतात. आता आपल्याकडे काय राहिले, आता ग्राउंड झाले, ग्राउंडला मार्क कमी बदलले असतील, पण आता आपण फोकस करू शकतो आपल्या लेखीवरती. तेच मला पुढे घेऊन जाऊ शकते, बाकी कोणी नाही. लेखीच तुम्हाला पुढे घेऊन जाऊ शकते. लेखीची तयारी दिसून येत नाही, पण तुम्ही जर 15 मार्क जरी जास्त घेतले तर खूप मोठी तफावत किंवा खूप मोठा गॅप पडेल इतर मुलांच्या मध्ये. 44 मार्क घेतले, 46 मार्क घेतले आणि तुम्ही 40च घेतलाय, तुम्हाला 15 मार्क जरी जास्त पडले तर तुम्ही त्याच्या 10 मार्क पुढे जाऊन बसणार. 10 मार्क म्हणजे जवळजवळ शेकडो हजारो मुलं, लक्षात ठेवा. त्यामुळे ह्या गोष्टीकडे सिरियसली लक्ष घ्यायचं आहे. तर पुढचा प्रश्न बघूयात,
मुले मुली स्पर्धा कोणामध्ये जास्त आहे तर मुलांमध्ये स्पर्धा जास्त आहे, मुलींमध्ये स्पर्धा कमी आहे. CP मुंबईला किंवा महाराष्ट्रभर हे अशा पद्धतीने गोष्टी झाल्या की 24 मे पर्यंत ज्यांनी 2 अर्ज भरलेले होते किंवा डबल फॉर्म भरलेले होते त्यांना शेवटची तारीख देण्यात आलेली होती. आणि 24 मे नंतर अर्जांची संख्या कमी झाली, अर्जांचं डिवायडेशन झालं, वेगवेगळ्या ठिकाणी वेगळे अर्ज गेले. त्यामुळं मुंबईला मुलींची संख्या कमी आली आणि तिथं काय झालं, स्पर्धा कमी झाली मुलींसोबत. आणि मुलांचं कसं आहे, सगळ्यात जास्त जागा जिकडं आहेत तिकडं मुलं पळत असतात, त्यामुळे तिकडं अर्जांची संख्या जास्त आली. परिणामी मुलांची स्पर्धा जास्त आहे, मुलींची स्पर्धा मुलांच्या तुलनेने ही कमी आहे, याची नोंद घ्यायची आहे. ठीक आहे. सो पुढचा विषय आहे, मार्क कमी आलेत सर काय करू किंवा काय होणार. तर ज्या मुलांना मार्क कमी आलेत, आता कट ऑफचा एक विषय असू दे किंवा मार्क कोणाला कमी आले असतील, 32 आलेत, 34 आलेत, 36 आलेत, 38 आलेत वगैरे वगैरे, 40, 42, 44 जरी असले तरी बेस्टच आहेत, त्याचा काही विषयच नाही. पण 38 आहेत, 36 आहे, 32 आहे, 30 आहेत, 28 आहेत सर काय होणार. तर लक्षात ठेवा, तुमची कास्ट असेल आणि तुमचं समांतर आरक्षण असेल तर त्याच्या वाईज सुद्धा कट ऑफ डिपेंडिंग असतोय. लक्षात ठेवा, तुमच्या कास्टला जर कट ऑफ कायमच कमी लागत असेल आणि तुम्ही स्वतःलाच कमी समजत असाल आणि तुम्ही वाट बघत असाल की आम्ही कट ऑफमध्ये बसणार की नाही बसणार आणि त्यानंतर तुम्ही अभ्यास चालू करणार, त्यावेळी स्वतःचं नुकसान होणार. पहिली गोष्ट तुमचं स्वतःचं नुकसान होणार, लक्षात ठेवायचं. त्यामुळे तुम्ही बघा, पाठीमागचा रेशो बघा, पाठीमागची हिस्ट्री बघा की आपल्या कास्टला, आपल्या समांतर आरक्षणाला किती कट ऑफ लागलेला होता. 32 लागलेला होता, मला पडले 34. मग टेन्शन काय म्हणते, चांगलेच मार्क आहेत ना, 2 मार्क जास्त आहेत ना, अभ्यास कर झोकून, काय विषय नाही, झोकून अभ्यास करायचा, समजलं. त्यामुळं मार्क कमी आलेत सर काय करू, तर लक्षात ठेवा, कट ऑफ बनवत असताना आम्ही सुद्धा CP मुंबईचा कट ऑफ मी दिलेला आहे, त्याच्यानुसार मी आधीच सांगितलं होतं, तुम्ही जेवढं जास्तीत जास्त मार्क तुमच्या सांगितलेल्या कट ऑफपेक्षा 2 मार्क जरी जास्त घेतला तरी तुमची सिलेक्शनची पॉसिबिलिटी वाढणार आहे. त्यामुळे तुम्हाला मार्क जास्त भेटले तर तुमची निवड होण्याचे चान्सेस जास्त आहेत, लक्षात ठेवायचं. त्यामुळं कट ऑफला किंवा मार्क कमी पडलेत सर मी काय करू. तर एक सांगतोय, मार्क किती पण कमी पडतो तुम्ही अभ्यास सोडू नका, कारण अभ्यास ही गोष्ट अशा पद्धतीने आहे, तुम्ही आता जेवढं घाम गाळाल तेवढं तुम्हाला प्लसमध्ये बेनिफिट येणाऱ्या काही दिवसांमध्ये ती तुम्हाला देणार आहे, लक्षात ठेवायचं. जसं ग्राउंडला तुम्ही 2-4 महिने प्रॅक्टिस केला, ग्राउंडला 38 पाडला, ग्राउंडला 40 पाडला, त्यामुळे तुम्हाला बेनिफिट भेटले. पण मुलांचा जो प्रश्न आहे, मुलांची जी मेंटॅलिटी आहे आपल्या महाराष्ट्रात त्या पोलीस भरतीसाठी, जोपर्यंत मी कट ऑफमध्ये बसत नाही ग्राउंडच्या तोपर्यंत मी पुस्तकाला हात लावणार नाही. ही जी मेंटॅलिटी आहे ती मेंटॅलिटी जोपर्यंत चेंज होत नाही तोपर्यंत तू पोलीस होऊ शकत नाही, लक्षात ठेवायचं. लक्षात ठेव. त्यामुळे जसं तू ग्राउंडला घासतोयस तसं तुला लेखीला सुद्धा घासता आलं पाहिजे आणि तरच तुला मार्क भेटणार चांगले आणि तरच तुझं सिलेक्शन होऊ शकणार आहे, याची नोंद घ्यायची आहे. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न आहे महत्त्वाचा की सर कट ऑफ कसा लागेल. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, कट ऑफ बनवत असताना वेगवेगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतोय. पहिली गोष्ट, रिक्त असणाऱ्या जागा, म्हणजे किती जागेची भरती पडले, तुमच्या कास्टला असेल, तुमच्या समांतर आरक्षणाला असेल तर ती गोष्टीचा विचार करावा लागतो. दुसरी गोष्ट, डबल फॉर्मचा एक विषय. तिसरी गोष्ट, आलेल्या अर्जांची संख्या. तिसरी गोष्ट, कॉम्पिटिशन. चौथी गोष्ट की क्लायमॅट हा विषय खूप महत्त्वाचा आहे, कारण क्लायमॅटमुळे मुलांना मार्क कमी पडलेत. काही ठिकाणी तुम्ही जर बघितलं 22 ते 27 तारखेपर्यंत ऑगस्टच्या, त्यावेळी पाऊस खूप होता, त्या मुलांना 2-2, 4-4 मार्क कमी पडलेले आहेत. त्यांनी सुद्धा माझ्याकडे वस्तुस्थिती मांडलेली होती त्यावेळी आणि मला सांगितलं होतं की सर एवढे मार्क कमी आले, काय ते करता येईल का वगैरे वगैरे. तर अशा पद्धतीनं क्लायमॅट सुद्धा इफेक्ट होणार आहे. त्यामुळं मी एक सांगतो तुम्हाला, माझं कट ऑफ मी तुम्हाला दिलेलंच आहे, पण त्याच्यामध्ये सुद्धा कमी जास्त तफावत होणार आहे, याची नोंद घ्यायची आहे. त्यामुळं मॅक्झिमम जेवढे मार्क पाडता येईल तेवढे मार्क पाडायचे आहेत. त्याच पद्धतीनं जे काही कट ऑफ आहेत ते ऑफिशियल डिपार्टमेंट पण सांगू शकत नाही, जोपर्यंत एक ते झालेले 2,71,000 CP मुंबई कॉन्स्टेबल मुलांचं अर्ज आले असतील. समजा फॉर एक्झाम्पल आपल्याला शिपाई घटकाचं कट ऑफ लावायचं आहे, तर डिपार्टमेंट पण आधी सांगू शकत नाही किंवा 2,71,000 मुलं हे कोणत्या पद्धतीचे आहेत, कोणत्या टाईपचे आहेत, त्यांचं प्रॅक्टिस काय आहे, त्यांचा स्टॅमिना काय, कोणी सांगू शकत नाही. जोपर्यंत ओव्हरऑल ग्राउंड संपत नाही तोपर्यंत कोणीही काही सांगू शकत नाही, याची नोंद घ्यायची आहे. समजलं काय म्हणतोय. त्यामुळं कट ऑफ हा फायनल शेवटी असतो. सगळ्यांची मार्किंग स्कोर लिस्ट भरून झाल्यानंतर तुमचं समांतर आरक्षणाचे सगळे मार्क, सगळे मुलं वेगळी करून त्याच्यावरती कट ऑफ लावला जातो. त्याच पद्धतीने तुमचे कास्ट वाईज तुमचं कट ऑफ लावला जातो. त्या सगळ्या कास्टची मुलं एकीकडे करून त्यांचे मार्क घेऊन त्याच्यावरती कट ऑफ लावला जातो, एवढं लक्षात ठेवायचं. त्यामुळे ही गोष्ट एवढी सोपी नाही, लक्षात ठेवायचं. त्यामुळे कट ऑफचा विषय हा तुम्हाला मी सांगितला. सर कट ऑफ कसा लागेल, तर कट ऑफ हा कमी जास्त लागणार आहे, लक्षात ठेवायचं. 100% कट ऑफ कोणी सांगू शकत नाही, कुणीच नाही सांगू शकणार आहे. त्यामुळे खूप महत्त्वाची गोष्ट आहे, स्वतःला कमी समजू नका. कट ऑफ हाय लागेल, कट ऑफ कमी लागेल म्हणून घाबरून गेलाय, अभ्यासच होत नाही, सर काय करू कळत नाही, काय वाचायचं कळत नाही, म्हणजे ह्या टेन्शनमध्ये तुम्ही जर बसला तर तुमची एक शीट गेली म्हणून समजायचं.
कारण शेवटच्या टप्प्यामध्ये कोणत्या पद्धतीनं आपण स्टडी करावा, कोणत्या पद्धतीनं आपण मोटिवेट व्हावं, हे सगळं सेल्फ आहे, लक्षात ठेवा. कुणाला बघून नाही होणार या गोष्टी. स्वतःवरती विश्वास आहे ना, चला सरांनी सांगितलेत ना 90 मार्क सांगितलेत, आपण 85 पाडू, आपण 82 पाडू, आपण 80 पाडू. आपल्याला समांतर आरक्षण आहे, आपल्याला आरक्षण आहे. चला आपल्याला 40 मार्क पडले, तिकडं 80 मार्क पडले. सरांनी 90 सांगले, आपण 80चा प्रयत्न करू. 8 4 12 120 मार्क झाले 150 पैकी, झालं सिलेक्शन. काय पाहिजे आणि येस. त्यामुळे ही जी धडपड आहे ही फक्त तुमच्यासाठी आहे. त्यामुळे टेक्निकली गोष्टी घ्या, सेल्फ मोटिवेट व्हा. लक्षात ठेवा, त्याच्यापेक्षा मोठं कोणीच नसतं, लक्षात ठेवा. ठीक आहे. सो खूप महत्त्वाच्या गोष्टी तुमच्यापर्यंत मी पोच केलेल्या आहेत. त्यामुळं मुलांचे प्रश्न होते की सर कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी आहेत, तर एकाच व्हिडिओमध्ये सगळे विषय तुमचे 8-9 विषय मी क्लिअर केलेले आहेत. त्यामुळं खूप महत्त्वाच्या गोष्टी येणाऱ्या काही दिवसांमध्ये घडणार आहेत. फक्त तुमच्याकडे 20 दिवस आहेत. 20 दिवसामध्ये काय पण करून लेखीचा अभ्यास जोरात करा, जेणेकरून तुम्हाला शेकडो मुलं मागं टाकण्याची धमक या लेखीमध्ये. लक्षात ठेवायचं, शेकडो मुलं तुम्ही मागं टाकू शकताय जर तुम्हाला मार्क चांगले पडलेत तर. ठीक आहे. सो शेवटच्या टप्प्यामध्ये मी एवढंच सांगेन की तुम्हाला माझ्याकडून परत एकदा शुभेच्छा. त्याच पद्धतीने रायगड पोलीसला ज्या मुला मुलींची सिलेक्शन झाले त्या मुलांना सुद्धा शुभेच्छा. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. ट्रेनिंग पूर्ण करा, चांगल्या पद्धतीने पूर्ण करा. सर 3 वर्ष तुम्ही ड्युटी चांगली करावी लागते, तुम्ही गैरहजर राहू शकत नाही. तुम्हाला जर काही वेगळ्या गोष्टीतून तुम्ही बाहेर पडायला लागला तर तुम्हाला डिस्क्वालिफाय करू शकतात. 3 वर्ष तुम्ही परमनंट नसता. तुम्ही 3 वर्षानंतर तुम्हाला स्थायित्व प्रमाणपत्र भेटूनच तुम्ही परमनंट होत असा लक्षात ठेवा. तोपर्यंत तुम्ही काही नसतं लक्षात ठेवायचं. त्यामुळे कुठल्याही भ्रमात जाऊ नका, मी झालो नाही, तसं नाही आहे. तुम्हाला 3 वर्ष ऑफिशियल डिपार्टमेंटला काढावे लागतात. प्रामाणिक जबाबदारी कर्तव्य तुम्हाला निभावावे लागतात आणि तरच तुम्ही परमनंट होता लक्षात ठेवायचं. त्यामुळे ह्या गोष्टी सगळ्या फोकस करा, फिट राहा. कोणत्याही ह्याच्या जे काही व्यसन आहेत त्यांच्या आहारी जाऊ नका. हळूहळू तुमच्याकडं जे काही आर्थिक बाबी आहेत त्या वाढत जातील आणि त्याच्यामुळं मी बघितलेत, खूप मुलांना बघितलेत, खूप म्हणजे खूप नवीन मुलं आता सुद्धा व्यसन करून डिपार्टमेंटला जरी असले तरी सुद्धा ते समोरून जातात, बोलताना सुद्धा बोलू वाटत नाही, अशी व्यवस्था आहे. आपण स्पोर्ट्स पर्सन आहे, आपल्याला व्यसन आवडत नाही. व्यसनाने आपलं लय मोठं नातं नाही आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे विनंती करतोय, मुलं असू दे मुलगी असू दे, मुंबईला जर आलात तर वेगळाच विषय. टोटली सगळेच व्यसनाधीन तुम्हाला दिसून येतील. जवळजवळ 100% पैकी 80% जनता ही व्यसनाधीन आहे. तिथं बघू शकताय तुम्ही. 20% फक्त तुमच्या आमच्यासारखी ग्रामीण भागातले जे प्रामाणिक राहिलेत, ज्यांना परिस्थितीची जाणीव आहे, बाबा आपल्याकडे काय दिवस होते, आता आपल्याकडे पैसा आलाय म्हणून आपण हवेत जाऊन चालणार नाही. या सगळ्या गोष्टीवरती मी एक व्हिडिओ बनवणार आहे. त्याच्यावर तुम्ही बघू शकताय की डिपार्टमेंटला ऑफिशियल आल्यानंतर कशा पद्धतीने बिहेव करायचा किंवा कशा पद्धतीने राहायचं, जेणेकरून आपल्याला येणारे दिवस अजून सुद्धा याच्यापेक्षा चांगले येऊ शकतात, याची नोंद घ्यायची आहे. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर एक विनंती करतोय, सगळा विषय आवडला असेल तर एक लाईक ठोका प्लीज. आणि त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर 25,000चा टप्पा आपण या 2 दिवसामध्ये पूर्ण करणार आहोत. पण तुमचा सपोर्ट, तुमची साथ असणं गरजेचं आहे. त्यामुळे 25,000ला थोडेसे सबस्क्रायबर बाकी आहेत. त्यामुळे आता लगेच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आमचं सुद्धा स्वप्न 25,000चं लवकरच पूर्ण होणार आहे. त्यामुळे शेवटच्या टप्प्यामध्ये तुमच्या सर्व विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देतोय आणि मी इथंच थांबतोय. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.